नमस्कार. जय भीम जय शिवराय मित्रांनो. संदीप कांबळे ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. या व्हिडिओच्या माध्यमातून अतिशय महत्त्वाची आणि पूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये एक प्रकारे निंदनीय प्रकार ज्याला म्हणूया, वस्ती तांडे, आदिवासी आणि गोरगरिबांच्या पालकांच्या पाल्यांसाठीचं शिक्षण जे आहे ते आता बंद व्हायला सुरुवात झालेलं आहे. ज्या पद्धतीनं ग्रामीण भागामध्ये इंग्रजी माध्यमांच्या शाळेने धुमाकूळ घातला आहे, त्याच पद्धतीनं दुसऱ्या बाजूने मराठी माध्यमाच्या कमी पटांच्या शाळा या बंद करण्याचा घाट जो आहे तो अनेक दिवसापासून घातलेला आहे. याला अनेक वेळा आम्ही विरोध केला आहे, आपण सगळ्यांनी विरोध केला आहे, अनेक शिक्षण तज्ज्ञांनी, शिक्षक संघटनांनी सुद्धा विरोध केला आहे. त्याला तात्पुरतं त्या ठिकाणी जे आहे ते एक तात्पुरत्या पद्धतीचं निर्णय किंवा तात्पुरत्या पद्धतीचा एक उपाय म्हणून त्यांनी तो निर्णय थोडासा शांत ठेवला, स्थगित केला. मात्र ते म्हणतात ना, वाघाची चाल जशी असते ना, की काही गोंधळ झाला की 2 पाऊल मागे येतो, शांत राहतो, नंतर मग मोठी झेप घेतो. अगदी तशा पद्धतीनं या कलम कसाईचं काम सुरू आहे शासनातील. एखादा निर्णय आम्ही रद्द करण्यासाठी प्रयत्न केला, त्याचा यश आनंदोत्सव साजरं करेपर्यंत दुसरे 2 निर्णय जे आहेत त्याच्या परस्पर विरोधी, त्याहीपेक्षा जालीम या एसीमध्ये बसलेल्या कलम कसाईने केलेले आम्हाला दिसून येत आहेत. म्हणजे नेमकं अशा गोष्टी घडत आहेत की असे वेळोवेळी निर्णय निर्गमित होत आहेत की नेमकं विरोध कोणत्याला करायचा? विरोध करायचा तो तात्पुरता स्थगित केला जातो, त्याचा आनंदोत्सव साजरा करायचा, की दुसरे आलेले अडथळे त्याचा विरोध करायचा, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. मध्यंतरीच्या काळामध्ये युडायस प्रणालीमधून 0 ते 5 पटांच्या शाळा ज्या आहेत ते रद्द करण्याचं धोरण जे आहे ते शिक्षण आयुक्तांच्या व्हीसीच्या सूचनेच्या नुसार DYD अमरावती यांनी निर्णय घेतला आणि त्यावर जेव्हा आपण आवाज उठवला तेव्हा तात्काळ तो निर्णय रद्द केल्याचं शिक्षण आयुक्ताकडनं इलेक्ट्रॉनिक मीडिया किंवा प्रिंट मीडियामध्ये असे आपण आणि एक निवेदन, प्रसिद्धीपत्र त्यांनी जाहीर करून सांगितलं की तो निर्णय आम्ही मागे घेतला. एका बाजूला पवित्र पोर्टलला मोठ्या प्रमाणामध्ये जागा याव्यात यासाठी पाठपुरावा सुरू आहे. आश्रमशाळेच्या जे की बहुजन कल्याण या विभागाच्या, इतर मागासवर्गीय बहुजन कल्याण या विभागाच्या ज्या शाळा होत्या ते पवित्र पोर्टलला आणण्याचा कालचा आनंदोत्सव होता. त्याला यश आले, ते आनंदोत्सव कुठेतरी साजरा करतोय, तर लगेच दुसरा त्याच्या परस्पर विरोधी, जिथे आम्ही पूर्ण नैराश्यग्रस्त होऊ अशा पद्धतीचा निर्णय जो आहे तो घ्यायला सुरुवात झालेला आहे. या संदर्भामध्ये पवित्र पोर्टलच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात शिक्षक भरती व्हावी, गोरगरीब पाल्यांना त्या ठिकाणी दर्जेदार शिक्षण मिळावं म्हणून कंत्राट भरतीचा सुद्धा आपण जोरदार विरोध करतोय. आणि दुसऱ्या बाजूला इंग्रजी माध्यमाला कुठल्याही निकष न लावता, कुठलेही अंकुश न घालता, बेवाजवीपणा त्या ठिकाणी त्यांना शुल्क आकारून मनमानी करण्याची सूट जी आहे ती सरकारने दिलेली आहे. कुठलेही निर्बंध नाही आहे त्याच्यावर. आणि जिथे निर्बंध आहेत ती शाळा मात्र गोरगरिबांच्या, वस्ती तांडे पाडे, आदिवासी ग्रामीण भागातल्या शाळा बंद करायला सुरुवात केलेली आहे. हे कुठेतरी विकसित किंवा प्रगतशील राष्ट्राचं खच्चीकरण आहे, पुरोगामी राज्याचा हा शाप आहे आणि हे अपमान आहे. त्यामुळं या व्हिडिओमध्ये तीच माहिती आपण बघणार आहोत, ज्या गोष्टीवर महाराष्ट्र सरकारनं आता काही आभासी दुनियेमध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून त्या ठिकाणी निर्णय घ्यायला सुरुवात केली आणि त्याची अंमलबजावणी करायला सुरुवात केली. एका बाजूला त्या ठिकाणी शिक्षकांचं समायोजन करण्याची स्थगिती दिली आणि दुसऱ्या बाजूला पूर्वी आम्ही कमी पटांच्या शाळा बंद होत आहेत म्हणून टाहो फोडू विरोध केलाय. कुठेतरी या कलम कसाईने कमी पटांच्या शाळेच्या बंद करण्याच्या धोरणाला स्थगिती देऊन चित भी मेरी पट भी मेरी म्हणल्यासारखं त्या ठिकाणी 0 शिक्षकी शाळा बंद करण्याचा निर्णय जो आहे तो घेतलेला आहे आणि त्याची अंमलबजावणी जी आहे ते 27 नोव्हेंबर या दिवसापासून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून
पूर्ण राज्यातल्या 0 शिक्षकी शाळा, 2 बुट्टांना हार आपण पुढारी म्हणल्यासारखं या कलम कसाईंनी आपला जो ठेका लावलाय तो सोडलेला नाहीये. त्या ठिकाणी त्यांनी पूर्वी नवीन संच मान्यता धोरणानुसार कमी पट, जिथे 0 ते 20 पटाच्या शाळेला 1 शिक्षक होता, त्यापेक्षा कमी पट असेल तर एकही शिक्षक त्या ठिकाणी नव्हता. म्हणजे कमी पटांच्या शाळा बंद करण्याचा धोरण पूर्ण पालकांपर्यंत, पूर्ण समाज माध्यमामध्ये, राजकीय नेत्यामध्ये, सामाजिक कार्यकर्त्यामध्ये, शिक्षण तज्ज्ञांमध्ये, जागृत पालकांमध्ये, भावी शिक्षकांमध्ये, शिक्षकांमध्ये, विरोधी पक्षामध्ये लोकांना ही माहिती, ही मागणी विरोध करून 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 लक्षात आलेली, म्हणून सरकारने यू टर्न मारला. त्यालाच परस्पर पूरक फक्त कलम कसाईने दुसऱ्या भाषेमध्ये 0 शिक्षकी शाळा समायोजित करण्याचा निर्णय जे आहे, अरे बाबांनो, कमी पटांच्या शाळा 1 शिक्षक आहे आणि गरज भासली तर दुसरा कंत्राट शिक्षक आहे, आणि त्याहीपेक्षा कमी पटसंख्या असेल तर एकही त्याला शिक्षक नाही, म्हणजे 0 शिक्षक. म्हणजे कमी पटाच्या शाळा बंद करणे हा शब्द प्रयोग न वापरता 0 शिक्षक असलेल्या शाळा समायोजित करणे नजीकच्या शाळेमध्ये, हा शब्दप्रयोग या कलम कसाई हरामखोरांनी एसीमध्ये बसून इथली परिस्थिती न बघता, ग्रामीण भागातली स्थिती काय आहे, गोरगरिबांचे लेकरं शाळा बाह्य झालेली आहे, तर हे शाळेत जातात का? जात नाहीत. आणि जरी जात असतील तर त्या ठिकाणी इंग्रजी माध्यमाची पब्लिक स्कूल्स म्हणा, त्या ठिकाणी काढू, CBSE पॅटर्नची इंग्रजी माध्यमाची स्कूल्स काढले, जिथे गोरगरिबांच्या पालकांना ती शाळा परवडत नाही आणि त्याच्यावर कुठलेही अंकुश शासनाचे नाहीत, आणि बेवाजवी त्यांनी फीस घेऊन परेशान करून टाकलेलं आहे, जगणं कठीण केलेलं आहे. हा अशा पद्धतीचा निर्णय सरकारने त्या ठिकाणी घेतलेला आहे. या कलम कसाई अधिकाऱ्यांनी एसीमध्ये बसून आभासी कॉन्फरन्सिंग, आभासी मीटिंगच्या माध्यमातून सूचना दिलेल्या आहेत, आणि सिंधुदुर्गमध्ये या ठिकाणी जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीच्या कमी पटांच्या ज्या किंवा 0 शिक्षकी शाळा असलेल्या शाळा ज्या आहेत त्या आता समायोजित, म्हणजे समायोजन केल्या जात आहेत, क्लस्टर केल्या जात आहेत, आणि सामान्यीकरण ज्याला म्हणूया, त्या ठिकाणी समूहकरण शाळेचं त्या ठिकाणी केलं जातं, आणि तिथले अतिरिक्त झालेले शिक्षक दुसऱ्या शाळेत समायोजित करायचं, त्यासाठी ती पदं रिक्त करणं चालू आहे. कोण्या शब्दामध्ये निषेध व्यक्त करावा हे समजत नाहीये. नेमकं स्वतःला दोषी मानावं की या सरकारला दोषी मानावं, अशी द्विधा मनस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे. मित्रांनो, हीच मागणी समूह शाळा रद्द करा ही आपण हिवाळी अधिवेशनामध्ये घेतलेली आहे. ह्या सगळ्या गोष्टी घडत असताना तुमच्या अंगातलं रक्त जर अजून सळसळत नसेल, आणि तुम्ही जर सजीव असूनही जर निर्जीवासारखं वागत असाल, तर हा देश, हे राज्य, तुमचेच लेकरं बाळ तुम्हाला माफ करणार नाही. कारण ही बंद पडलेली शाळा बंद करायला एक पत्र काफी आहे, एक शासन निर्णय काफी आहे बंद कराय, मात्र शाळा सुरू करायला प्रचंड त्या ठिकाणी मेहनत घ्यावी लागते, प्रचंड पाठपुरावा करावा लागतो. काँग्रेसच्या काळामध्ये या शाळा सुरू झाल्या, आणि या BJP सरकारच्या काळामध्ये या शाळा बंद केल्या जात आहेत. ही फार मोठी शोकांतिका आहे. इथे विषय पक्षाचा नाही आहे, मात्र जे चुकतंय ते चुकतंय, जे योग्य ते योग्य. कारण गोरगरिबांचे लेकरं शिकतील, मोठे अधिकारी होतील, तर प्रश्न यांनाच विचारतील. हा मोठा एक भ्रम जो आहे, किंवा ही मोठी समस्या जी आहे इथल्या सत्ताधाऱ्यांची आहे, म्हणून अंधभक्त निर्माण केली जातात. आणि या अंधभक्तांना, गोबर भक्तांना हे सुद्धा कळत नाही, हे अंधभक्त आपला स्वतःचा बाप सुद्धा बदलायला तयार होतात. अशी परिस्थिती जी आहे ती सध्या राज्यामध्ये, देशामध्ये सुरू आहे. त्यामुळं मराठी माध्यमांच्या शाळा टिकल्या पाहिजेत, तिथले विद्यार्थी शाळाबाह्य झाले नाही पाहिजे, तिथल्या विद्यार्थ्यांना सार्वत्रिकरण शिक्षणाचं झालं पाहिजे, दर्जेदार शिक्षण मिळलं पाहिजे, मूलभूत अधिकाराचं उल्लंघन झालं नाही पाहिजे, RTI ॲक्टचं उल्लंघन झालं नाही पाहिजे. मनमोहन सिंगांनी RTI ॲक्ट आणला 2003ला, 2011ला. मनमोहन सिंगांनी, तत्कालीन शांत पंतप्रधान ज्यांची ख्याती आहे, आणि गोरगरिबांच्या पाल्यांना त्या ठिकाणी त्यांच्या पालकांच्या पाल्यांना दर्जेदार आणि मोफत शिक्षण मिळावं हा कायदा सक्तीचा केला.
आणि हे सरकार मात्र त्या ठिकाणी त्या शाळा बंद करते. मग आता सावित्रीबाई फुले यांनी स्वतःची पहिली शाळा काढली तेव्हा 6 विद्यार्थिनी घेऊन शाळा चालू केली. एका सर्वेनुसार जागतिक स्तरावरील जिल्हा परिषदेच्या शाळेतील एका विद्यार्थ्यावर केवळ एका महिन्याचा 82 रुपये खर्च असतो आणि हे 82 रुपये सुद्धा सरकारला घडत नाहीत एका विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी. कुठं चाललंय राज्य आमचं? काय चाललंय नेमकं? आणि सरकारवर तर तुम्ही जगातला 1 नंबरचा कर्जबाजारी देश म्हणून भारताला ओळखलं जातंय. नेमकं चाललंय कुठं? विश्वगुरु काय सुरू आहे देशामध्ये, राज्यामध्ये? एका बाजूला ठीक आहे, एका बाजूला शिक्षण मंत्री म्हणतात की गावातली मंदिरं ज्या पद्धतीनं सोन्याने मढलेली आहेत, नक्कीच मढलेली असावीत. ती भावनेचा विषय आहे, श्रद्धेचा विषय आहे. ते 100% त्या ठिकाणी शांती मिळते. ती मंदिरं सोन्याने मढलेली असावीत. त्याबरोबरच त्या गावातील जिल्हा परिषदेच्या शाळासुद्धा जिथे भविष्य घडतंय, जिथे राज्याचा पाया घडतोय, जिथे गावाची जी दिशा आहे ती ठरती, गाव प्रगतीपथावर येते, समाजाचा घटक जिथे घडतोय, ती शाळा मात्र त्या ठिकाणी वस पडलेली दिसतीये. हे मात्र प्रचंड मोठं विरोधाभास आहे आणि हे शिक्षण मंत्री स्वतः पाठ थोपटून घेऊन सांगतात. तेव्हा या जिल्हा परिषदेच्या शाळा बंद होत असताना शिक्षण मंत्री महोदय शांत का बसतात? हाच मोठा सवाल आहे मित्रांनो. एका बाजूला तपोवनमधील जी काही वृक्षतोडी आहे किंवा त्या ठिकाणी जो काही कुंभमेळावा आहे तो आस्थेचा विषय आहे. नक्कीच ते मेळावे भरले पाहिजेत, त्याला विरोध नाही. मात्र त्याला 25-25 हजार कोटी मंजूर केली जातात आणि ह्या जिल्हा परिषदेच्या शाळेचं शिक्षण परवडत नाही, खर्च मोठा होतोय. तडजोडीचं धोरण म्हणून पूर्वी शिक्षण मंत्री काय त्याचं नाव दीपक केसरकर यांनी 2000 कोटी रुपये मिळत नाहीत म्हणून ही संचमान्यता धोरण आणलं, तडजोड काटकसरीचं धोरण म्हणून. आणि या मूर्खाने स्वतःची पोट भरून घेतले. 60 कोटी रुपये संपत्ती असलेल्या या हरामखोराची संपत्ती मात्र 124 कोटीवर गेली आणि पूर्ण राज्याची शिक्षण व्यवस्था ढासळून टाकली. कुठेतरी हा पूर्णपणे पुरोगामी राज्याला लावलेला कलंक आहे. शाहू महाराजांनी त्या ठिकाणी पालक जर आपल्या पाल्याला शाळेत पाठवत नसेल तर तेव्हा 1920च्या साली त्या पालकांना त्या ठिकाणी 1 रुपया दंड ठोकवले होते. आणि आज या पाल्यांचं त्या गावातील शाळाच बंद केली जात आहेत. कोणा दंड ठोकायचा हा? त्यामुळं तुम्ही जर जागे असाल तर मित्रांनो, येणाऱ्या हिवाळी अधिवेशनामध्ये त्या ठिकाणी समूह शाळा एकत्रीकरण जे आहे, या जिल्हा परिषद शाळा बंद करण्याचे जे धोरण आखलेलं आहे ते रद्द करण्यासाठी मागणी घेतलेली आहे. मोठ्या संख्येनं जर उपस्थित असाल, जिवंत असाल तर म्हणतो मी, मेलेला असाल तर सजीव असून त्याला अर्थ नाही. जिवंत असाल तर तुम्ही जिवंत असल्याचं लक्षात असलं पाहिजे, इतरांना कळलं पाहिजे तुम्ही जिवंत आहात. निव्वळ श्वास घेऊन खाऊन उखंडा नाश करून त्याला जिवंत म्हणत नाहीत. जर तुम्ही जिवंत असाल तर तिची लक्षणं कळली पाहिजेत. चुकीच्या धोरणावर विरोध करता आला पाहिजे, त्याला जिवंत असणं म्हणतात. अन्याय होत असताना ते सहन न करणे, त्याच्या विरोधात बंड करून उठणे, त्याला जिवंतपणाचं लक्षण म्हणतात. आणि तुम्ही असाल तर या अधिवेशनामधील होणाऱ्या आंदोलनामध्ये या मागण्या घेतलेल्या आहेत. हे धोरण, कंत्राट भरतीचं धोरण, समूह शाळेचं धोरण रद्द करण्यासाठी आता लवकरच 27 नोव्हेंबरच्या विशीनुसार या जिल्हा परिषदेच्या शाळा एकत्रीकरण सुरू झालेलं आहे. ह्या जर हाणून पाडायचं असेल तर केवळ आणि केवळ हिवाळी अधिवेशनच, आंदोलनच गरजेचं आहे. त्यामुळे मोठ्या संख्येनं या आंदोलनात सक्रिय सहभागी व्हा. मी येतोय, तुम्ही या, लढू आणि जिंकू. तुर्तास थांबतो. धन्यवाद. जय भीम, जय शिवराय मित्रांनो.